बोला अनुभवाची आधी केली मग सांगितले. 2 वर्षापूर्वी नाही गेलेच वर्षी मी बाजरी केली होती. त्याचे मी व्हिडिओ पण टाकले होते. आणि त्या बाजरीचा वापर पण वैरणीचा, बाजरीची हिरवी वैरणीचा वापर मी केला होता. पण पुन्हा उगी एक नवीन फॅशन म्हणून हे कर ते कर ते कर असं करत आलो. त्यावेळेला मी बायफची जी उरुळ कांचनला रिसर्च सेंटर आहे गाईचं, त्यांचं बाजरी जायंट बाजरा म्हणून त्यांनी मला दिली होती. 100 रुपये किलो देत होते. ते नगण्य किंमत आहे. एकराला 3 किलो ती बाजरी लागायची. मी फेकून वापरत होतो, पेरलं नाही, असं फेकून इसकटून आपलं पेरलं आणि वरून स्प्रिंकलरने पाणी दिलं. पुन्हा एक बाजरी केली होती, न्यूट्रीफिडची बाजरी केली होती. ती महाग आहे, ती 700 रुपये किलो आहे. ती पण 2-3 किलो 3 किलो लागते एकरीला. ती पण अशीच 12 इंचीने पेरली होती. ती पण चांगली आहे. या दोन्हीमध्ये दोन्ही चांगले आहेत. 2-2 कापण्या झाल्या होत्या. जायंट बाजरा 2 फूट कणीस येते, पण त्याला दाणे भरत नाहीत. 2 फूट कणीस येते, दाणे भरत नाहीत. चिपाडात जाड येते, उंची भरपूर येते. आणि वैशिष्ट्य जायंट बाजाराचं 60व्या दिवशी येते. न्यूट्रीफीड 55व्या दिवशी येते. 50व्या दिवशीसुद्धा टाकायला येते न्यूट्रीफीड ॲडव्हान्टाचं. आणि ते येते ते 60व्या दिवशी. एक 5 दिवसाचा 7 दिवसाचा फरक पडतो. पण उंचीला टनेजला भरपूर. आणि एक कापणी आरामात चांगली येते. दुसरी न्यूट्रीफीडच्या मात्र 2 कापण्या होतात, म्हणजे 3 होतात, नंतरच्या 2 कडवा 2. वैशिष्ट्य असं आज बाजरीविषयी बोलायचं कारण असं आहे, अनेक लोकांचं मेगासीटबद्दल खोडकिडीबद्दल येते, तक्रार येत आहेत. बाजरी फक्त थंडीचा सीझन सोडल्यास वर्षभर चांगली येते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिने बाजरी थंडीत वाढत नाही. एरवी आत्तापासून फेब्रुवारीपासून बाजरी चांगली येते. 16-18 टन निघते. हे 20च्या पुढं जात नाही, परंतु 16-18 टन निघते. पण त्याच्यातला ड्राय मॅटर 28-30 किलो आहे. म्हणजे मेगासीटपेक्षाही 5-4% जास्त आहे. आणि मक्यापेक्षा तर दुप्पट आहे. पाणी मात्र मेगासीटपेक्षाही एखादं पाणी कमीच लागते. जरा पाण्याला बाजरी हे ताण सहन करणारी जात आहे. आणि वैरणीला पण चांगले. पण प्रोटीन 15-16%, 14-15% आरामात प्रोटीन. आणि याचे एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये फॉस्फरस चांगला आहे, भरपूर फॉस्फरस. त्याच्यामुळे जनावराचं प्रजनन शक्ती चांगली राहते फॉस्फरसमुळं. म्हणून बाजरी करावी. आणि बाजरीची एक वैशिष्ट्य, खोडकीड अजिबात नाही. आणि जे लहानपणी ज्वारीला किराळ असतं, किराळ आपण म्हणतो बघा, 1 महिना 6 महिना किराळ, कवळी जर ज्वारी टाकली तर त्याचे पोटं बघतात जनावर, त्याला किराळ म्हणतो आपण. तर त्या बाजरीमध्ये ते किराळ आहे. बाजरीमध्ये अजिबात खोडकिडी नसल्यामुळे बाजरीचा प्लॉट सक्सेसच होतो कसल्याही पावसाळ्यामध्ये. आत्तापासून ते ऑगस्टपर्यंत तुम्ही बाजरी करू शकता. 2 कापण्या घ्या, 1 मुख्य आणि 1 खोडवा, 2 कापण्या घेऊ शकता. आणि टनेज पण चांगली निघेल. आता विचार जर केला आपण बाजरीचा आणि इतर पिकाचा, मक्याचा, तर मक्याला तर बाजरी कधीच ऐकत नाही. सगळ्या वैरणीमध्ये उत्कृष्ट वैरण जर असेल तर बाजरीची. ज्वारीपेक्षा सुद्धा प्रोटीन चांगलं, फॉस्फरस चांगलं, व्हिटॅमिन्स चांगली. मक्यापेक्षा तर अजिबातच उजवं. मका तर काय दमच नाही. मी तर स्पष्ट सांगतो पशुपालकांना, मका कधीही करू नका. अजून एकदा सांगतो, मका वैरण म्हणून कधी करू नका, भरड्यासाठी करा. बाजरी करा, निम्म्या पाण्यामध्ये बाजरी येते आणि अतिशय चांगली भौगोलिक चांगली वैरण. आणि जनावरं धष्टपुष्ट राहतात बाजरीने. अशा पद्धतीची जी वैरण आहे बाजरीची, करून बघा. मी केलेली आहे, तुम्हीसुद्धा करून बघा. कमी पाण्यामध्ये चांगलं प्रोटीन असलेली, फॅट एशने चांगलं येते बाजरीची वैरण असल्यानंतर. जनावरं चांगली राहतात आणि सुदृढ राहतात, प्रजनन शक्ती चांगली राहते. या उत्कृष्ट चांगल्या गुणामुळं
बाजरी ही वैरण करायला हरकत नाही. आणि बाजरी प्लॉट केला म्हणजे येतो आहे. कडवळ येते याची गॅरंटी नाही, त्याला खोडकिडी पडते. घाबरलेत लोक. जरूर बाजरी करा. त्याच्या जोडीला काय थोडं नेपियर ठेवा. पण न्यूट्रिफीड किंवा ॲडव्हान्टाचं किंवा तुमचं बायपचं जायंट बाजरा हे जरूर करून आजमावा आणि मला सांगा आणि त्याची पडताळणी घ्या. भेटूया पुढच्या भागामध्ये.